नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेला जिल्हा परिषद भरती पेपर पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्कीच बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, जगातील सर्वात खोल समुद्र कोणता आहे? जगातील सर्वात खोल समुद्र कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो आपलं उत्तर पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात खोल समुद्र आहे। प्रश्न क्रमांक 2, मॉस्को ही कोणत्या देशाची राजधानी आहे? मॉस्को ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील मित्रांनो आपलं उत्तर जर्मनी या देशाची मॉस्को ही राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 3, लंडन येथे स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? लंडन येथे स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो आपलं उत्तर विनायक दामोदर सावरकर यांनी लंडन येथे स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 4, भारतात सर्वात प्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? भारतात सर्वात प्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील मित्रांनो आपलं उत्तर पोर्तुगीज हे भारतात सर्वात प्रथम व्यापारानिमित्त आले होते। प्रश्न क्रमांक 5, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील मित्रांनो आपलं उत्तर इसवी सन 1858 या वर्षापासून भारताचे गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले। प्रश्न क्रमांक 6, हवाई दल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हवाई दल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील मित्रांनो आपलं उत्तर 8 ऑक्टोबर या दिवशी हवाई दल दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 7, शनिवार वाडा कोणत्या कारकिर्दीत बांधला गेला? शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील मित्रांनो आपलं उत्तर बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत शनिवार वाडा बांधला गेला। प्रश्न क्रमांक 8, कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते? कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील मित्रांनो आपलं उत्तर मका या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते। प्रश्न क्रमांक 9, स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 10, भारताने किती वेळा आशिया कप जिंकला आहे? भारताने किती वेळा आशिया कप जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील मित्रांनो आपलं उत्तर 8 वेळा भारताने आशिया कप जिंकला आहे। प्रश्न क्रमांक 11, अहमदनगर जिल्ह्याच्या कोणत्या एकमेव शहरांमध्ये विमानतळ आहे? अहमदनगर जिल्ह्याच्या कोणत्या एकमेव शहरांमध्ये विमानतळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील मित्रांनो आपलं उत्तर शिर्डी या अहमदनगर जिल्ह्याच्या एकमेव शहरांमध्ये विमानतळ आहे। प्रश्न क्रमांक 12, बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील मित्रांनो आपलं उत्तर कर्नाटक या राज्यामध्ये बंदीपूर राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रीय हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय हिंदी दिवस कधी साजरा केला जातो?
तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 14 सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 14 राष्ट्रीय अवकाश दिवस कधी साजरा केला जाईल. राष्ट्रीय अवकाश दिवस कधी साजरा केला जाईल. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 23 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय अवकाश दिवस साजरा केला जाईल. प्रश्न क्रमांक 15 आंतरराष्ट्रीय सहकार दिवस कधी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकार दिवस कधी साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 3 जुलै या दिवशी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16 समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते आहे. समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. जांब हे समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थान आहे. प्रश्न क्रमांक 17 FIR आपके द्वार ही योजना कोणत्या राज्य सरकारची आहे. FIR आपके द्वार ही योजना कोणत्या राज्य सरकारची आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. मध्य प्रदेश या राज्य सरकारची FIR ही आपके द्वार ही योजना आहे. प्रश्न क्रमांक 18 कोणत्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. कोणत्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. पुरंदरचा तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. प्रश्न क्रमांक 19 छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही पदवी कोणी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही पदवी कोणी दिली. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही पदवी दिली. प्रश्न क्रमांक 20 छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कोणी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कोणी दिली. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. आईंनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईंनी छत्रपती ही पदवी दिली. प्रश्न क्रमांक 21 छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यात कोणता तह पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंह यांच्यात कोणता तह पार पडला. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. पुरंदर तह छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंह यांच्यात पार पडला. प्रश्न क्रमांक 22 छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती. छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. संगमनेर ही छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई होती. प्रश्न क्रमांक 23 छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे वजन किती होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे वजन किती होते. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1.2 किलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे वजन होते. प्रश्न क्रमांक 24 छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू कोणता होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू कोणता होता. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. अफजल खान हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू होता.
प्रश्न क्रमांक 25. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी तयार केली होती? छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी तयार केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर शहाजीराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा तयार केली होती. प्रश्न क्रमांक 26. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कृष्णा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव होते. प्रश्न क्रमांक 27. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला किल्ला कोणता जिंकला होता? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला किल्ला कोणता जिंकला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर तोरणा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला जिंकला होता. प्रश्न क्रमांक 28. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती किल्ले जिंकले होते? छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती किल्ले जिंकले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 360 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले होते. प्रश्न क्रमांक 29. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती विवाह केले होते? छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती विवाह केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 8 विवाह छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते. प्रश्न क्रमांक 30. छत्रपती शिवाजी महाराज हे दारुगोळा कोणाकडून विकत घ्यायचे? छत्रपती शिवाजी महाराज हे दारुगोळा कोणाकडून विकत घ्यायचे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पोर्तुगीजांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज हे दारुगोळा विकत घ्यायचे. व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.